वसू राहू दे चल. नाही नाही आई प्लीज प्लीज थांब थांब. आई आई मला फक्त एकदा त्यांना बघू दे. बस काळजी वाटते म्हणून आली. प्लीज आई प्लीज. वसुंधरा बास बास कर. अगं तुझ्यामुळे आधीच या भल्या माणसांना इतका त्रास झालाय. अजून त्रास नको देऊस ना प्लीज. ए नालायक माणसा तू गप्प बसा. खूप मजा येते ना तुला. ए तू त्याला काही बोलायचं नाही. तुम्ही प्लीज एकदा एकदा बघू दे. मी काही नाही मागणं करत. हो प्रश्नच येत नाही. यापुढे तुझा आणि आमचा संबंध संपला. तुझं तोंड नाही दाखवू नको आम्हाला. जा. वसू चल ही वेळ नाहीये. सगळेच खूप चिडलेत. काही बोलू नकोस. आई पण आकाशा एकदा बघायचं. वसू बाळ आता नको. बनी घरी एकटा वाट बघतोय. ही सगळी नाटकं तुमच्या घरी जाऊन करा. आत्ता निघा इथून. आई आई प्लीज आई आई वसू 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 सांभाळ. तुलाही बरं नाहीये ग. वसू बाळा आकाशरावांना काही होणार नाही ग. ते बरे होते. प्लीज वसू बाळा चल घरी चल चल चल. आई बाबा नाही. आई बाबा चहा. आई जयश्री चहा पितेस ना. नको मला पित्त झाल्यासारखं झालंय. आई मला वाटतं तू घरी जा. अगं सगळ्यांनी इथे थांबून काय होणार आहे. नको रे मला चैन नाही पडणार खरी. बरोबर बोलतोय तो. जा तू घरी जा. नाही तुम्ही एक काम करा ना. तुम्ही सगळेच घरी जा. मी थांबतो इकडे. नाही बाबा तुम्ही नको. हे बघा तुम्हाला दगदग करून नाही चालणार आहे. माझा आहे का. तुम्ही जा सगळे मी थांबतो. नाही नाही अखिल तू एक काम कर. तू आई आणि बाबांना घेऊन घरी जा. मी थांबतो इथे. एक मिनिट तुम्ही सगळे प्लीज ऐकाल का. मी तर म्हणतो तुम्ही सगळ्यांनी घरी जा. मी एकटा थांबतो इथे. तू एकटा कसं थांबशील इथे. घरातला कोणी नको का. हा बाबा मी घरातला नाहीये का. नाही म्हणजे तसं नाही रे बाबा. आई तुम्ही पण असं म्हणायचं नव्हतं मला. बर ठीक आहे. तर थांबू दे त्याला इकडे. बस थांब रे बाबा थांब. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी आता निघा. हां आणि भास्कर दादा सगळ्यांना सावकाश घरी घेऊन जा. आणि थोड्या वेळ निवांत झोपा. सगळ्यांनी जरा आराम करा.
बरं नक्की काही लागलं तर कळवशील. हो दादा, नक्की मी फोन करतो तुम्हाला. या आता तुम्ही. गेले बाबा एकदाचे नशीब. जरा शांतपणे विचार करता येईल आता. पण हा नवा दुश्मन अचानक कसा उपटला आकाशचा? आणि तो पण एवढा मोठा की डायरेक्ट गोळी घातली. शका मॅडम, तुम्ही आत्ता इथे काय करताय? अरे तनयाचा फोन आला होता, तिने सांगितलं सगळं. मला नाही राहवलं, मी आले निघून लगेच. सगळे आत्ताच गेलेत घरी. गेलेत कसले? मीच पाठवलं सगळ्यांना. कानाकडे मगातपासून नुसती काव 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 रक्त यायचं बाकी होतं. कान आकाश कसा आहे रे? कोमात आहे. कधी शुद्धीवर येईल येईल की नाही येईल सगळं त्यालाच माहिती. अरे देवा, म्हणजे हे प्रकरण फारच सिरियस झालंय रे. खूप सिरियस. लकी, एवढा डेडली प्लॅन करण्याच्या आधी एकदा तरी बोलायचं असतं माझ्याशी. मी कसला प्लॅन? हो मॅडम, काय काय बोलतायत? तुम्हाला कळतंय का? मी काही केलेलं नाहीये. तू खरंच काही केलं नाहीयेस? हो. कुणी केलं असेल हे सगळं? मी केलंय तेच तर माहिती नाहीये ना.